मिळाली नाहीये, केवळ एक धावसंख्येवरती खेळतोय. बंटी जोशीकडे ती क्षमता आहे, तो अनुभव आहे, अशा कित्येक संकटांना त्याने तोंड दिलेले आहे. तर दुसऱ्या बाजूला भादवड संघाचा तुषार मिलिंद यांनी अशा सिच्युएशन हँडल केलेल्या आहेत. फार मोठा टार्गेट नव्हता, पण 6+6 असं इक्वेशन अखेर येऊन ठेपलेलं आहे. पण या मैदानावरती बंटीला एक एक चेंडू मोजून मापून टाकावा लागेल. ओव्हर द विकेट बंटी. पहिलाच बॉल हवे, जेलची शक्यता आहे आणि हा जेल स्वीकारलाय. पहिल्या चेंडूवरती हा मोठा धक्का जय दुर्गा भादवड संघाला. सहावा गडी बाद झाला मैदानावरती. निम्मा संघ गारज झाला. मॅच मधला सस्पेन्स काही संपत नाही अजूनही. मागच्या मॅचेस आपण बघितल्या, ज्या 5 सामने झाले, 4 सामने त्यामध्ये आपण पाहिलं की धावसंख्येचा पाठलाग करूनच सगळे संघ जिंकलेले आहेत. पण या मैदानावरती तो इतिहास या ठिकाणी बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे आरसीसी पेठचा. चला जरा फास्ट घ्या, अजून 2 सामने आहेत. तोसिफ पटेल थोडा टेन्शन आता आपला वाढलाय, कारण वेलेचा अभाव. सकाळी गेलेला वेल आता मात्र तो भरून काढता येत नाहीये. तर खेळाडूंना विनंती आहे, आदिल बादशाह थोडेसे टेन्शन में. तर चेंडू आता शिल्लक आहेत 5 करायचे धावा. 6 न्यू बॅटर मैदानावरती. क्रिश आलेला आहे यावेळेस मात्र 8व्या क्रमांकावरती बंटी. ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेस मात्र शफल घ्यायचा प्रयत्न इष्टांच्या अगदी जळून गेला. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट चेंडू दबाव वाढवेल भादवड टीम वरती. प्रत्येक डॉट बॉल विजयाच्या दिशेने घेऊन जाईल आरसीसी पेठला. 4 चेंडू 6ची गरज. मॅच मधला रोमांच वाढलाय, मॅच मधला थरार वाढलाय. बंटी पुन्हा एकदा. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या संपर्कात नाही आला व्यवस्थित. आणखीन एक डॉट बॉल. हा सामना होता कुठे आणि आला कुठे. टार्गेट 42 धावांचं होतं, पण या टार्गेटला 82 धावांसारखं बनवलं आरसीसी पेठच्या या गोलंदाजीच्या तोफखान्याने. बंटी जोशीने इथे मात्र आशा पल्लवित केल्या आहेत. विजयाची आस दाखवलेली आहे पेठकरांना. 3 चेंडू 6ची गरज. बंटी पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा 30 यार्डच्या सर्कल मध्ये. केवळ 1 धाव आणि आता मात्र येणारे चेंडू 2 आणि करायच्या धावा 5. 2 चेंडू 5 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आरसीसी पेठने दाखवून दिले की 41 धावा जरी धावफलकावरती असल्या तरी आमच्या गोलंदाजीमध्ये ती धार आहे. आम्ही या मॅचला जिंकू शकतो. पण या मॅच मध्ये आता बघूया काय घडतंय. स्ट्राईकला आला बॅटर तुषार. मिलिंद म्हात्रे. येणारे चेंडू आता मात्र 2 आणि 5 धावांची गरज. बंटी. ओव्हर द विकेट. ऑल आउट केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी धाव घेणार का. थ्रो तर थोडासा वाईड होता आणि या 2 धावा. आता चेंडू 1 आणि धावा करायच्या 3. कंपल्सरी 3 कराव्या लागतील. डोक्याला ताप देणारा सामना, हृदयाची धडधड वाढवणारा सामना. हृदयाचा रथ आहे तयार. त्यावर कोण होणार स्वार. कुणाच्या गळ्यात पडणार विजयाचा पुष्पहार आणि कुणाला घ्यावी लागेल या स्पर्धेतून माघार. 2 धावांची पॅनल्टी. आता त्याची आठवण होत असेल भादवड टीमला, पण झालं गेलं विसरावं लागेल. एका चेंडू 3 कराव्या लागतील. 3 धावा धावून होणार की चौकार मारणार की षटकार, पण 2 केल्या तर सामना हातातून निसटेल. बंटी जोशीने या मैदानावरती काय जबरदस्त बॉलिंग केली आहे. बंटीची बॉलिंग आवडली असेल तर टाळायला हरकत नाहीये. बंटीचं कार्य अजूनही बाकी आहे. 1 चेंडू त्याला रोखायचे आहेत.
3 धावा. चला लगेचच मॅच सुरू करा. रेकॉर्ड होईल का? आजच्या दिवसामध्ये सगळ्या मॅचेस चेस करून जिंकण्यात आलेल्या आहेत. 72 धावा चेस झाल्यात, पण 42 डोई जड झालेल्या आहेत. 1 बॉल 3. उडावला गेला आणि सीमा पार. यालाच तर म्हणतात क्रिकेट मित्रांनो, ज्या बंडीने 5 चेंडू अप्रतिम हाताळले, अखेरच्या बॉल वरती आलाय चौकार आणि जयदुर्गा भादवड संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम भादवड. हार्ड लक. पण ज्या पद्धतीने पेट लढला, खरोखर कौतुक करावं लागेल पेट संघाचं. इन्व्हेस्टमेंट कमी होती, पण जिगर बाज वृत्ती बघा या पेट संघाची. यस, धन्यवाद विनोद सर. तर आपण सन्मानाकडे बोलतोय. बरेच मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती याचा आनंद घेतात. तर आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, स्थायी समिती माजी सभापती आदरणीय प्रवीण शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व आदरणीय फुलाजी शेठ ठाकूर यांना देखील विनंती करेन की आपण देखील या. वेलकम प्रवीण शेठ. तर आपण स्टार ट्रॉफी पाहतोय. स्टार क्रिकेट संघ उभे आयोजित स्टार ट्रॉफी. या ट्रॉफीमध्ये आलेले सर्व सन्माननीय पाहुणे, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. त्याचबरोबर सन्माननीय आमचे फुलाजी शेठ ठाकूर, खारघर शहर चिटणीस आदरणीय फुलाजी शेठ ठाकूर भारतीय जनता पार्टी यांचा इथे सन्मान होतोय. अजय पवार आमचे यांचे शुभास्ते आज सन्मान होतोय. हेच तर इथे अजून काही सन्मान आपण घेतोय. या मंचावरती आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते सन्माननीय उद्योजक, बिल्डर्स अँड डेव्हलपर